Namaste dear students, I am Biji Shinde sir and today we are starting chapter number 2, Mathematical Methods of 11th Standard Physics. So let us start chapter number 2, Mathematical Methods. In this chapter, basically we discuss scalars and vectors. So first topic is scalars and vectors. Now in first chapter, we have studied various physical quantities like mass, length, time, speed, then displacement, velocity, acceleration, force. There are various physical quantities we have discussed in first chapter, and we have divided these physical quantities into fundamental and derived physical quantities. Now all these physical quantities depend upon magnitude. Also, some physical quantities depend on magnitude as well as direction for their measurement, and according to that, the physical quantities are divided into two parts, scalars and vectors. म्हणजे या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, सर्व मी जे एक्झाम्पल तुम्हाला सांगितले, याच्यातल्या काही फिजिकल क्वांटिटीज अशा आहेत की ते डिस्क्राईब करण्यासाठी, त्या फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड जरी असला तरी पण त्या फिजिकल क्वांटिटीज या डिस्क्राईब होतात किंवा एक्सप्रेस होतात. आणि काही फिजिकल क्वांटिटी अशा आहेत की त्यांना डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते. तर अशा फिजिकल क्वांटिटीजला वेक्टर म्हणायचं की ज्यांना ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची गरज असते, आणि ज्यांना फक्त मॅग्निट्यूडची गरज असते डिस्क्राईब करण्यासाठी त्याला स्केलर म्हणायचं. तर स्केलर्स आणि वेक्टर्स असे दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. There are two types of the physical quantities. Now let us take one example in which, suppose some person is walking and you know the time of walking and you know the speed of the walking. From that you can determine the distance traveled by the person. Means you can determine the distance traveled by the person by formula speed multiplied by velocity. म्हणजे तुम्हाला टाइम माहिती आहे, नंतर स्पीड माहिती आहे, त्या पर्सनचा स्पीड आणि टाइम जेव्हा माहिती असेल तर तुम्हाला त्याचं डिस्टन्स हे फाइंड करता येईल. आणि याच्यावरून तुम्हाला एकच माहिती मिळते की तो पर्सन किती डिस्टन्स चालला, पण याच्यावरून आपल्याला डायरेक्शन कळत नाही की तो पर्सन कुठून कुठेपर्यंत गेला. मीन्स वी कॅनॉट गेट द डायरेक्शन of the object, we cannot get the direction of the person, and so this distance describes only magnitude. Means it will means that person will travel distance 10 meter, and this 10 meter is the magnitude, and therefore this distance is a scalar quantity. Distance is a scalar quantity. So what is scalar, or what is meaning of the scalar quantity? The physical quantity which is completely described by only its magnitude, that physical quantity is called scalar. म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी, ती फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे स्केलर. म्हणजे डिस्टन्स हे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे याचं मास. मास इज द एक्झाम्पल ऑफ द स्केलर. मास म्हणजे समजा आपण
1 किलोग्रॅम शुगर मार्केटमधून आणले, तर ही जे 1 किलोग्रॅम शुगर जे मास आहे, हे 1 किलोग्रॅम शुगर याच्यात फक्त मॅग्निट्यूड आहे, आणि म्हणून ते जे मास असेल, मास ही स्केलर क्वांटिटी आहे. तसंच लेंथ म्हणजे एखादं अंतर जर मोजायचं असेल तर आपल्याला फक्त त्याचा मॅग्निट्यूड कळतो, डायरेक्शन कळत नाही, म्हणून लेंथ ही स्केलर क्वांटिटी झाली. नंतर टाइम सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड, नंतर एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वर्क, हे सर्व जे एक्झाम्पल्स आहेत हे स्केलरचे एक्झाम्पल आहेत. आणि स्केलर ही फिजिकल क्वांटिटी अशी असेल की ते डिस्क्राईब करण्यासाठी तर फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. या सर्व फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज असते, डायरेक्शनची गरज नसते. आणि म्हणून या सर्व ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत या सर्व फिजिकल क्वांटिटीज या स्केलर फिजिकल क्वांटिटीज असते. सो दिस इज मीनिंग ऑफ द स्केलर. नाउ स्केलर physical quantities are just expressed by a number and unit. म्हणजे एखादी स्केलर फिजिकल क्वांटिटी जेव्हा डिस्क्राईब केली जाते किंवा एक्सप्रेस केली जाते, तर ते नंबर आणि त्या नंबरला जे युनिट असेल ते म्हणजे स्केलर क्वांटिटी. म्हणजे जसं लेंथ आहे, लेंथ हे 10 मीटर असेल तर हे 10 मीटर ही झाली स्केलर क्वांटिटी. याला कोणत्याही प्रकारची डायरेक्शन नाही आहे, याला फक्त मॅग्निट्यूड आहे. सो दिस इज मिनिंग ऑफ द स्केलर क्वांटिटी. देन सेकंड टाइप ऑफ द फिजिकल क्वांटिटी इज अ वेक्टर. Vector is a physical quantity which is described by its magnitude and direction. म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी की त्याला डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोघीची गरज असते किंवा दोघी त्याच्यामध्ये असतात. अशी जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला वेक्टर म्हणायचं. मग याचं एक्झाम्पल आहे डिस्प्लेसमेंट. समजा आता हेच एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम हे डिस्टन्स होतं. पण जर समजा तुम्हाला तो पर्सन कुठून तर कुठपर्यंत गेला हे जर माहिती असेल, इफ यू नो द डायरेक्शन ऑफ द पर्सन फ्रॉम वेअर ही स्टार्टेड अँड टू वेअर ही गोज और ही एंड्स, दॅट gives the direction of the person, and therefore displacement is the physical quantity which has magnitude. म्हणजे किती अंतर ट्रॅव्हल केलेलं आहे हे पण त्याच्यामध्ये आहे. अँड ऑल्सो इट गिव्स द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल और डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पर्सन. And therefore displacement is a vector quantity. So this is example of the vector quantity. So vector quantity, displacement, then velocity has magnitude as well as direction, therefore velocity is also a vector quantity. Similarly acceleration is vector quantity, it has magnitude as well as direction. Similarly force is also a vector quantity. It has direction and magnitude. Then impulse of force, this is also example. Then momentum is also example of the vector. So this is meaning of the scalar and vectors. So you should know what are the examples of the scalar and what are the examples of the vector. Now how the vectors are represented. Vectors are represented by a line segment, directed line segment. Vectors are represented by a directed line segment. The starting point is the tail and end point
is the arrow, and graphically vectors are represented by the line segment, which is directed line segment, or you can say it is arrow. It is represented by arrow. So this is a vector which is moving from P to Q, or these vectors are symbolically or analytically represented by capital letter with arrowhead, capital letter with arrowhead. This is also representation of the vector. So vector is also symbolically represented by capital letter with arrowhead. So it is read as vector A, then this is vector B, then vector X, and magnitude of the vector is represented by this symbol. Means these two vertical lines, and between these two vertical lines a vector is written, and this is the magnitude of vector X. Magnitude of vector X. So magnitude is represented by this symbol. This is the symbol of the magnitude of the vector. So this is all about the vectors, scalars and vectors. Then let us see what is meaning of the null vector. Null vector is a vector having zero magnitude, but in particular direction, moving in particular direction. Vector having zero magnitude moving in particular direction is called a null vector. It is also called a zero vector. Now what is practical example of the null vector? What is practical example of the null vector is a person is standing, or if the car is at rest, the velocity of the car which is rest is a zero vector because it is not moving, and so velocity vector is 0, and or you can say velocity vector of the car which is at rest is a zero vector, or it is null vector. Then if the car is moving with the constant velocity, then acceleration vector of the uniform moving car is a zero vector, or it is a null vector. म्हणजे अशी कार की ज्याचं स्पीड, ज्याची वेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे, तर अशा कारचं जे ॲक्सेलरेशन वेक्टर जो आहे तो झिरो वेक्टर असेल किंवा नॉन वेक्टर असेल. त्याचं ॲक्सेलरेशन हे ॲक्सेलरेशन त्याचं झिरो असेल. इट हॅज झिरो ॲक्सेलरेशन. सो this is meaning of the null vector. This is meaning of the zero vector. It is simply represented by 0. It is simply represented by zero vector. Then let us see what is meaning of the resultant vector. Resultant vector means when two or more vectors combine together and it will give the same effect as all the vectors together. That single vector is called a resultant vector. Means suppose some person is suppose that there is one 100 kg weight, and this 100 kg weight is pulled by 3 persons at a time, 3 students at a time, and if a single person is pulling the same, then this F is the resultant. This is called a resultant vector of these 3. Okay, result is same, but these 3 vectors is converted into single vector, combined into single vector, and it is called the resultant vector. So this is meaning of the resultant vector.